नमस्कार, मी विलास बडे. 10च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज एक अत्यंत मोठी दुर्घटना घडली. महाडच्या सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. त्यामध्ये 30 जण अजून बेपत्ता आहेत आणि आज दिवसभर हीच बातमी आपण बघतोय आणि रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी जे सुरू होतं त्याला एक महत्त्वाचं यश मिळतंय. सावित्री नदीवरचा जो पूल कोसळून 2 एसटींसह 7 ते 8 वाहनं बुडाल्यानंतर चुंबकाच्या साहाय्याने त्या वाहनांचा शोध सुरू आहे आणि ज्यात नदीपात्रात एक लोखंडी वस्तू सापडल्याचं कळतंय. मात्र अंधार झालाय, ही वस्तू बाहेर काढणं आता शक्य नाहीये. त्यामुळे पोलीस आणि बचाव पथकानं चुंबक नदीपात्रात लोखंडी वस्तूला तसंच ठेवलंय. उद्या सकाळ झाली की तेव्हा जाळी लावून ही वस्तू बाहेर काढली जाईल आणि त्यानंतर कळेल की त्या चुंबकाला चिकटलेली ती वस्तू नेमकी कुठली आहे. ती कार आहे की एसटी आहे की आणखी काय आहे हे उद्या स्पष्ट होऊ शकणार आहे. पण आता तरी जे 18 तासांपासून सगळं बचाव कार्य सुरू होतं त्याला एक महत्त्वाचं यश मिळताना दिसतंय. कारण आतापर्यंत केवळ 2च मृतदेह सापडले होते, बाकी वाहनांचा कुठलाही पत्ता नव्हता. पण आता या संदर्भात एक महत्त्वाचं यश मिळतंय. आता ते थोडं अजून पुढे सोडण्यात येईल. या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश कुमार. महाडचा जो पूल वाहून गेला, दिवसभर तिथे एक रेस्क्यूवर बचाव कार्य चालू होतं आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता की आम्ही तुम्हाला चुंबक दाखवलं होतं. ते जे चुंबक आहे ते तिथे त्या कोणत्या तरी एका लोखंडी वस्तूला ते चिटकलेलं आहे. त्यामुळे आता हा जो दोर तुम्ही बघताय, हा दोर हा इथे बांधून ठेवण्यात आलेला आहे. त्याला काहीतरी गोष्ट चिटकलेली आहे. त्यामुळे आता इथे पुढचं जे बचाव कार्य आहे त्यात एक जाळी आणण्यात येणार आहे आणि ती जाळी जी आहे ती त्या बाजूला लावण्यात येणार आहे. कारण याच्यात सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आता जर जी गोष्ट तिथे जे चुंबक त्याला चिटकलेलं आहे ती गोष्ट जेव्हा बाहेर काढण्यात येईल त्यावेळेस जर ती बस असेल किंवा कोणती गाडी असेल तर त्यातले मृतदेह बाहेर जाऊ नयेत यासाठी आता इथे जाळी लावण्यात येणार आहे. आणि दरम्यान संध्याकाळी पाणी वाढलंय. पाणी तुम्ही बघू शकता की या बाजूला पाणी वाढलेलं दिसतंय. अगोदर जो पूल आहे त्या पुलाच्या खालून पाणी होतं, आता त्या पुलाच्या वरून पाणी येतंय. एक इथे एक छोटासा बंधारासारखा आहे आणि तिथे त्याच्या खालून पाणी होतं, त्याच्या आता वरून पाणी होतंय. त्यामुळे एक गोष्ट इथे स्पष्ट आहे की इथे पाणी वाढलंय. त्यामुळे पाण्याचा फोर्सही वाढलाय, इथे पाण्याचा फोर्स वाढलाय. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की जे खाली चुंबक सोडण्यात आलेलं होतं त्या चुंबक ते कोणत्या तरी लोखंडी वस्तूला चिटकलेलं आहे. त्यामुळे आता पुढचं जे बचाव कार्य होणार आहे ते जाळीने होणार आहे. इथे जाळी लावण्यात येईल कारण त्यामुळे इथे जर ती बस असेल किंवा काहीतरी असेल तर त्यातले मृतदेह बाहेर जाऊ नयेत यासाठी. उमेश कुमार, एबीपी माझा, महाड.